गावागावात एवढे अतिक्रमण झाले, घर बांधलं की वाटा, काय वाटा बाबा बाबा, त्या वाट्यानं एक गाडी जाय ना, गावागावात तेच आहे. माझ्या गावात तर लईच वट आहेत बाबा, दरवर्षी थोडा वाटा पुढे घेणार. हा ना देवाची बी जागा असली तरी खपा खप आणली लोकांनी. अरे रे 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 रे, बोलू का दादानो, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतो. देवाचं, भावाचं, गावाचं आयुष्यात खाऊ नका, चांगलं होत नसतं. देवाचं, भावाचं, गावाचं खायचं नसतं, देवाला, भावाला, गावाला द्यायचं असतं. कोणाला न्यायचंय? झाडं लावा. आपल्या आपल्या दारापुढे एक एक झाड जर जगवून दाखवलं ना, तुमचं गाव सुंदर होईल राव. तुम्ही तयारी दाखवा. आपल्या आपल्या दारापुढे एक झाड लावायचं म्हणजे लावायचं, ते जगवायचंच. महिला मंडळांनी आज शिवजन्मच्या दिवशी हा पण करायचा आहे. आपल्या आपल्या दारात एक झाड जगवायचंच. माणसानं किमान स्वतःला जाळायला पुरतेल एवढे लाकडं निघतील तेवढे तरी झाडं लावले पाहिजे. दुसऱ्याच्या झाडावर कधीपर्यंत जाणार आम्ही? आपणच जगवा, आपणच वाढवा. तेवढं पुण्य करून जा. मरायचं सगळ्यालाच आहे. मी नुसते झाडं लावा झाडं लावा, लोक भाषणात म्हणते झाडं लावा, झाडं जगवा. अरे कोणी लावा आणि कोणी जगवा, काम कुणाला आहे? मी नुसतं इथं बोलत नाही. विचारा आमच्या माऊली महाराजाला. मी माझ्या गावात सुद्धा दरवेळेला जाताना 4-2 तरी झाडं गाडीत घेऊन जातो. ते मी माता माऊलींच्या दारापुढे देतो. मी स्वतःच्या पैशानं झाडं घेऊन जातो. मोठे मोठे झाडं नेतो मी, असे मोठे मोठे झाडं नेतो, दारात लावतो, त्याला पाणी घाला म्हणतो. माझी गल्ली अशी हिरवीगार केली मी. माझ्या मंदिरा पैशाचे झाडं लावलेत. आलते तुम्ही लोक माझ्या गावात. मी माझ्या गावात झाडं लावले, परगावाला सुद्धा लावले. माझी तिकडे कथा होती परभणी जिल्ह्यात, त्या कथेच्या गावात पण लावले. तुमच्या गावात लावू आपण शेवटच्या दिवशी झाडं, चालेल की? तुम्ही प्रत्येकानं जर सपोर्ट केला, हिरवगार गाव होईल 5 वर्षात. आज लावलेले झाड 5 वर्षानं बघा आठवण देतील तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आमच्या गावात होती आणि त्या कथेच्या निमित्ताने आम्ही झाडं लावले. आम्ही सगळ्यांना, बरं का तुम्ही, आम्ही सगळ्यांनी झाडं लावले आणि ते झाडं असे झालेत. गाव सुंदर दिसतो. गाव सुंदर करणं फक्त सरपंचाच्या हातात नसतं, उपसरपंचाच्या हातात नसतं. त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने काम करावं लागतं. मानसिकता लागते गाव सुंदर करण्याची. होतं सुंदर. शिवबाराजांनी आंब्याची बाग लावली, बाग फुलवली आणि लाकूड फाटा तोडू नका अशा सक्त आज्ञा दिल्या. त्याच काळामध्ये कडक शासन करायला सुरुवात केली. अरे शिवबाराजासारखा राजा राजसिंहासनावरती बसायचा, कायदे कानून सांगायचा. हे आता इथल्या आया बहिणीच्या पदराला कुणी हात घालायचा नाही तर बावटापासून हात उपसून फेकेल. अरे शिवबाराजाचं शासन यायला लागले. आनंद झाला. आनंदाने जनता आनंदाने नाचू लागली. प्रेमे आनंद नाचती. भगवान श्रीकृष्णाचा जन्म जसा व्हावा तसा शिवबाराजाचा जन्म झाला आणि रयत आनंदी झाली, सुखी झाली. जिकडे तिकडे आनंद आहे. पोटाला पोटभर भेटायला लागलं सगळ्यांना. शेतकरी सुखी झाला, गोरगरीब कष्टकरी लोक सुखी झाले. सगळ्यांना काम मिळायला लागलं. शेतकरी सुखी झाला. लढणाऱ्या माणसाला तलवारी भेटल्या, घोडा भेटला, बारगीर. शिवबाराजाला लाठीचं प्रशिक्षण दिलं गेलं. साधी लाठी, बगली लाठी, बकरी लाठी, तलवार, तलवारीचे प्रकार. शिवबाराजा आता लढाईचं शिकत होते. घोड्यावर बसायचंय, टाच मारायचे. चल रे सर्जात चल. रपेट चालू झाली. शिवबाराजाला वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे शिक्षक, संस्कृत शिक्षक, रामायण महाभारत सांगणारे शिक्षक, तलवार शिकवणारे, लाठी शिकवणारे, वेगवेगळे विषय समजून सांगणारे,
भूगोल समजून सांगणारे, इतिहास समजून सांगणारे शिवबाराजे तरबेज होत होते. हुशार तल्लक्का बुद्धीचा माझा राजा आता शासन करायला लागला. शिकला, बुद्धिवंत, कीर्तिवंत, जाणता राजा राजसिंहासनावर बसला. कोणीतरी येऊन सांगितलं, राजा त्या राजाच्या पाटलानं पटफेली केली बघा. एका महिलेवर अत्याचार केलाय त्यानं. कोण? राजाचा पाटील. अरे 7-8 वर्षाचं पोर राजसिंहासनावर बसलाय आणि सिंहासनावर बसून आज्ञा दिली त्या राजाच्या पाटलाला राज सदैवर घेऊन या. दुसऱ्या दिवशी सेवक तिथे गेले. राजाचा पाटील येत नाही म्हणला. नाही येत. बोलावलंय तुम्हाला राजाने. अरे कोण राजा? राजाचा पाटील बोलायला लागला. अरे कोण राजा? शिवबाराजे. अरे शिवबाराजा एवढसा राजा मी कसा जाऊ त्याच्याकडं? नाही येत. सेवक आले परत शिवबाराजाकडं. राज 7-8 वर्षाचे शिवबाराजे. राजाचा पाटील काय केलं? येत नाही. मुसक्या दाबून आणा त्याच्या. उचलला. 4 लोकांना उचल टंगडी करत आणला. नुसता आरडत होता, नका नेऊ. शेवटी शिवबाराजाचे मावळे होते ते. राकट दणकट घेतला पाटील, चौरंग करून आणला त्याचा. इथं हात पायाचा चौरंग केला त्याच्या. राजाच्या पायाचे हात पाय तोडून त्याचा चौरंग केला. आणि सांगितलं, इथल्या रयतेला दाखवून दिलं, जो कोणी आया बहिणीच्या पदराला हात घालेल त्याचा असा राजाचा पाटील केला जाईल. आणि एकच गर्जना झाली राजसिंहासनाच्या समोर. हर छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. गया वया येत होता राजाचा पाटील, पण माफी नाही केली. तुझा चौरंगच होणार. हात पाय तोडून त्याचा चौरंग केला. आज सुद्धा हे जे प्रकरण घडतायत ना, हे बदनापूरचं वगैरे घडलेलं, तिथं राजाच्या पाटलासारखा चौरंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असले प्रकरण थांबत नाहीत. आणि त्याच्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या.